गुड मॉर्निंग ताईंनो, कशा आहात तुम्ही सगळ्या. तर आजचा ब्लॉग मी या आपल्या आरोपासून स्टार्ट करत आहे. आमच्या बाजूनच राहते, पण प्रत्येक गोष्ट सांगते मला. काही आणलं ना मार्केटमधून म्हणा किंवा मग स्कूलमध्ये जाताना प्रत्येक गोष्ट सांगते. तसं रोज इथे सांगायला मला स्कूलमध्ये चाललो मी. तर आज पहिला दिवस होता त्याचा. आज पण सांगायला आला पहिल्या दिवशी मी स्कूलमध्ये चाललो. आणि इतका खुश होता ना तो, खूपच खुश होता स्कूलमध्ये जायसाठी. काय आहे टिफिनमध्ये? कढी भात. आरव, कढी आणि भात तुझं फेवरेट आहे? हो. आज आमचा आरव चालला स्कूलमध्ये, आहे ना आरव? आरव, ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट आरव. चांगला शिक बाबा, मोठा हो. ऑफिसर बन. बरं, जा मग. कोणासोबत चालला? पप्पासोबत चालला का? बरं, जा मग. ऑल दी बेस्ट आरव. वेलकम. पहिला दिवस म्हटल्यानंतर मुलं एवढे रडतात ना, पण आरव काही रडला नाही, काही नाही, आणि एकदम खुश होऊन गेला तो. एकदम फ्रेश होता स्कूलमध्ये जाताना. हाय माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही सगळ्या. तर आज आहे सोमवार आणि पटापट कामं वगैरे आटोपली माझी. आणि आता स्वयंपाकाची तयारी. भाजी पोळी केलेली आहे मी, फ्लावरची भाजी आणि पोळी. पण आता मुलांना करायची आहे बिर्याणी. काल माहीत आहे का, मी चिकन बिर्याणीसाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं. पण मुलांना जेवायचं नव्हतं ना, तर त्याच्यामुळे मग ते तसंच राहून गेलं. तर आता करते मी मुलांसाठी मटका बिर्याणी. खूप दिवस झाले मटका बिर्याणी केलीच नव्हती. तर चला म्हटलं आता मटका बिर्याणी, आणि त्याला स्मोक देऊन खूप छान फ्लेवर येते. स्मोक दिला की स्मोक पण देते मी. आणि चला छानपैकी आता मी मटका बिर्याणी करते, आणि ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते. चला तर. बासमती राईस बॉईल करायला ठेवला मी, आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि थोडीशी तेजपान, हा खडा मसाला सगळं टाकून देते याच्यामध्ये. आणि त्याला ना कसं एकूण एक दाणा मोकळा होते आपल्या राईसचा, त्याच्यामुळे मग तेल पण टाकलं मी. आणि एकीकडे ठेवलेलं आहे मटकं. आणि हे चिकन मॅरिनेट ठेवायला म्हणजे 1 दिवस झाला, कारण की काल ठेवलं होतं मी. आणि माहीत आहे का ताईंनो, दुपारी उशिरा जेवण झालं आमचं, आणि मुलं पण संध्याकाळी जेवले नाही ना, त्याच्यामुळे मग हे चिकन तसंच होतं फ्रीजमध्ये मॅरिनेट केलेलं. आणि आता छान दह्यामध्ये मुरलं. जेवढं जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट करायला ठेवसाल ना, तेवढं जास्त टेस्टी लागते चिकन, कारण की पूर्ण दह्यामध्ये मुरलेलं आहे हे. तर चला आपण आता करूया मटका बिर्याणी. आणि याच्यामध्ये काय टाकलं, तर याच्यामध्ये टाकलं मी लसण अद्रकची पेस्ट, आणि धने पावडर, जिरे पावडर, तिखट, दही, मीठ आणि मसाला, बिर्याणी मसाला. आणि ही आहे कांदे लसणची कांदा आणि टमाटरची पेस्ट, कारण की मुलं बिलकुल कांदा खात नाही. बिर्याणी केली ना तर त्यातला कांदा काढतील, टमाटर काढतील, पण त्याच्यामुळे मग मी मिक्सरमधून काढते ही पेस्ट, आणि ही पेस्ट टाकते त्याच्यात. कांदा आणि टोमॅटोची पेस्ट थोडीशी होऊ दिली, आणि मग
लगेच मग टाकलं मी हे मॅरिनेट केलेलं चिकन. खूप दिवस झाले ताईंना मटका बिर्याणी केलीच नव्हती मी, तर म्हटलं चला आज मुलांना मटका बिर्याणी करू. आपण आता चिकन होऊ देऊ आपण. आणि मॅरिनेट करतानाच मी तिखट मीठ सगळं मसाले वगैरे सगळे टाकले होते. आता टाकायचं काहीच काम नाही आहे. आता आपण झाकू 10 मिनिट, कारण की 10 मिनिटात चिकन शिजते आणि आपला राईस पण झाले. तर ताईंनो, काल झालं असं की मला बँकेत अर्जंटमध्ये जावं लागलं सकाळी, आणि त्याच्यामुळे काय झालं, चिकन शिजल्यानंतर मग मी बासमती राईस त्याच्यामध्ये पटकन टाकून दिला आणि स्मोक पण दिला छानपैकी. पण माझ्याच्यानं व्हिडिओ काढणं झाला नाही, कारण की मला अर्जंटमध्ये जावं लागलं. आणि मी माहीत आहे का 12 वाजतापासून तर मला 4 वाजले बँकेतून यायला. तर मुलांनी मग दुपारी जेवण वगैरे केलं होतं, त्याच्यामुळे मी कसं बिर्याणी दाखवू शकली नाही तुम्हाला, व्हिडिओ नाही काढला मी तो. पण हा जो व्हिडिओ आहे ना, हा माझा संध्याकाळचा आहे. आणि एवढा पाऊस होता ना, काल खूप पाऊस होता. आणि पावसातून घरी आले, कपडे चेंज केले आणि मग नंतर बनवलं सांबार आणि डोसा. तर ही रेसिपी त्याची आहे, सांबाराची. तेल तापल्यानंतर मी मोहरी टाकली, नंतर मग एक कांदा टाकला बारीक चिरून, नंतर मग अद्रक लसूणची पेस्ट, नंतर धने पावडर, जिरे पावडर, हळद, तिखट, हे सगळे मसाले टाकले आणि नंतर ते छानपैकी होऊ दिलं. आणि हे बघा डाळ किती एकजीव शिजलेली आहे. याच्यामध्ये फक्त मी टमाटर टाकलेलं आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण की बाकीचे व्हेजिटेबल्स टाकतो म्हटलं ना तर मुलं खात नाहीत, त्याच्यामुळे मग हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे, हे आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ. चवीपुरतं मीठ. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. माझ्याकडे चिंच नाही आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं निंबू पण टाकणार आहे. निंबू आणि गूळ, गुळानं खूप छान टेस्ट येते साखरपेक्षा, त्याच्यामुळे मग मी गूळच टाकणार आहे. हे निंबूचं पाणी गाळून टाकलं मी, कारण की त्याच्यामध्ये बिया असतात ना, तर ते सगळं निघतात मग गाळलं की, नाहीतर मग ते आपल्या तोंडाला लागतात, तोंडात. आता झाली आपली आलूची चटणी पण तयार झाली बघा. सांबार आणि ही बटाट्याची चटणी. आता करू आपण डोसे. डोस्यामध्ये थोडासा सोडा टाकू आपण आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. आणि आपल्याला जसं पाहिजे ना बॅटर तसं करून घ्यायचं. आणि ताईनं जेवढं फॉर्मॅट झालं ना, जेवढं फॉर्मॅट झालं ना डोश्याचं पीठ, तेवढं छान असते. लगेच आपण मिक्सरमधून डाळ आणि तांदूळ काढलं ना आणि त्याचे डोसे केले तर एवढे छान नाही लागत. पण रात्रभर जर ठेवलं ना, हे रात्रभर ठेवलं मी. तेल टाकलं मी आणि हे कॉटनच्या कपड्याने पाणी टाकून असं पुसून घेते छान. आता आपण याच्यावर टाकू हे बॅटर. आता
आता हा डोसा आहे ना 5 मिनिट होऊ द्यायचा आणि गॅस माहीत आहे का फास्ट करायचा. 5 मिनिटानंतर मग आपण पाहू. डोसा माहीत आहे का फास्ट गॅसवर ठेवला ना तेव्हा चांगला होते, नाहीतर मग तो कसं स्लो गॅसवर ठेवला तर चिटकते तो. तर आता पाहू आपण 5 मिनिटाने एकदम वरच येते. तर अशा प्रकारे बनला ताईंनो डोसा. हे बघा किती छान बनला ते, आणि एकदम क्रिस्पी डोसा आणि सांबार, आलूची चटणी. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता माझा. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल. धन्यवाद.